षटक क्रमांक 4 आणि चौथ्या षटकामध्ये आता दिनेश 24 चेंडू आणि 49 ची गरज आहे. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस, डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू ऑप्शनचा बाहेर आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती झाली. आता इकडनं प्रत्येक डॉट बॉल मॅचचा हळूहळू प्रेशर वाढवेल. अवरेज आहे ते कमी होताना दिसेल, रिक्वायर्ड रन रेट वाढताना दिसेल आणि अहिल्यानगर संघाचा डोक्यावरचा तणाव देखील वाढेल. ड्राईव्ह केले बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डच्या आतमध्ये बॉल गॅदर केला फेकी करेपर्यंत सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने 27 धावात. 5 विकेट तर गमावले गेले, पण आता अहिल्यानगर संघाचे प्लॅनिंग सेच असतील की आता इकडनं मंद गतीचे पार्टनरशिप. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती स्थगिती पाहताना 27 धावात. हवेत खेळल्यात, ऑप्शनचा बाहेरचा बॉल फार दूरवरनं खेचायचा प्रयत्न केला आणि त्याच्याचमुळे कॅच कंप्लीट केली मिड ऑफला आणि धक्का मिळताना 6वा 6 विकेट. जरूर. आता मी तर म्हणेन की मॅचला सांभाळावी लागेल, कारण की मॅच आता थोडीशी का होईना पण सुटत चालली. फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, बॉलर बॅक टू दी आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस 27 वरती 6. सध्याचा हा दबाव, हा टेन्शन वाढतोय, प्रेशर वाढलंय आणि आता रिक्वायर्ड रन रेट अखेर 15च्या वरती जाऊन पोहोचलाय. सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढला 22च्या स्वरूपामध्ये आणि